अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ रिलीजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमच्याकडे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। बघा, श्रावण महिना चालू झालेला आहे आणि प्रत्येक जणच आपल्या भगवान शिवशंकरावर पाणी अर्पण करत असतात। तर हे पाणी कशासाठी अर्पण करायचं आणि हे पाणी पिल्यानंतर आपल्या आयुष्यात काय चमत्कार घडतो हे आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, हे पाणी आपण अर्पण करतो तर आपल्या म्हणजे भगवान शिवशंकरांनी समुद्र मंथनातून जेव्हा अमृत निघालं आणि त्याचबरोबर विषही निघालं तर ते विष प्राशन केल्याने आपल्या भगवान शिवशंकरांच्या गळ्यामध्ये जेव्हा दाह निर्माण झाला आणि तो दाह इतका होता की त्यांच्या पूर्ण शरीरामध्ये तापमान खूप वाढले होते। मग ऋषीमुनींनी त्याच्यावर उपचार म्हणून आपण त्यांना बेल अर्पण करायचा श्रावण महिन्यामध्ये आणि पाणी अर्पण करायचं, म्हणजे त्यांचा तो दाह कमी होतो आणि अगदी थंड शीतलता मिळते। म्हणून आपण ते दर श्रावण महिना आपण रोज आपल्या भगवान शिवशंकराला आपण पाणी अर्पण करत असतो। तर हे पाणी आपण अर्पण केलेलं, जर आपण हे पाणी आपल्या घरी आणलं म्हणजे तांब्यामध्ये भरून तीर्थ म्हणून सगळ्यांनी जर घेतलं तर आपला काय चमत्कार होतो हे बघा। कारण बघा, आपण जेव्हा हे पाणी आणतो आणि आपल्या घरामध्ये आपल्याला जिथं आपल्या उंबऱ्यामध्ये असेल, जिथं तुमचा व्यवसाय दुकान बिझनेस असेल तिथं सुद्धा तुम्ही दारात जर हे शिंपडलं तर आपली नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येत नाही। आपल्या जिथं तुमचा बिझनेस चालतोय तिथं सुद्धा नकारात्मक ऊर्जा येणार नाही आणि बिझनेस सुद्धा असं प्रगतीपथावर जाईल। तर त्यामुळे आपल्याला जिथं आपल्याला वाटतं की इथं आता आपली नकारात्मक ऊर्जा, आता आपण काही काही रूममध्ये म्हणतो की ह्या रूममध्ये मला करमतच नाही, पण अशा रूममध्ये सुद्धा हे पाणी शिंपडायचं आहे, म्हणजे तिथली नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि प्रसन्न वातावरण तयार होतं। कारण हे इतकं पॉवरफुल म्हणजे तीर्थ आहे की ह्यानी सुद्धा वाईट बाधा म्हणा बाहेर बाधा सुद्धा या तीर्थाने येऊ शकणार नाही आणि आपल्या घरामध्ये सुख शांती ऐश्वर्य लाभल। तर हे इतकं प्रभावी तीर्थ आहे की तुम्ही हे दर सोमवारी करू शकता हे तीर्थाचं, नाही तर तुम्ही जेव्हा रोज जात असेल तर रोज सुद्धा थोडं थोडं जर आणलं तरी चालतं। आणि हे आपण जेव्हा प्राशन करतो तीर्थ तेव्हा जेव्हा आपल्या शरीरातले जे काही आजार असतात, आता आपल्या शरीरात किती आजार आहे हे आपल्याला सुद्धा माहिती नसतं। कधी कधी आपण म्हणतो का माझं हे हातच दुखतो पायच दुखतो, हे सुद्धा आपले असे दुखणे ह्या तीर्थाने आपलं कमी होतात। आणि आपण जेव्हा तीर्थ घेतो तेव्हा आपल्याला साक्षात भगवान शिवानीचं हे तीर्थ आहे, ती पिंडीवरचं पाणी आहे हे, त्यामुळे हे जेव्हा आपण घेतो तर पूर्ण आपल्या म्हणजे शरीरातले दोष निघून जातात, आपले संकट निघून जातात आणि जो काही आपला आजाराचा आपल्याला काही मागे संकट लागलेलं असतं दोष लागलेला असतो तो सुद्धा निघून जातो। तर हे असं पॉवरफुल उच्च कोटीचं तीर्थ आहे, हे आपण घेतलं पाहिजे। आणि कोणाला असं कोणाला बरं नाहीये, कोणाला दृष्ट लागली तर त्याच्या सुद्धा आपण म्हणतो का दृष्ट लागली की तोंडावर पाणी मारतात, तर हे तीर्थ घेऊन आपण जरी थोडं त्यांच्या तोंडावर मारलं तर त्याची लागलेली दृष्ट सुद्धा निघून जाते। हे असं पॉवरफुल पाणी आहे। तर हे अवश्य सगळ्यांनी आपण जेव्हा भगवान शिवाच्या पूजेला जातो तेव्हा हे तीर्थ जलाधारीमधलं आपण तांब्यात भरून घेऊन यायचं आहे। आणि तांब्या कुठलाही तांब्या वापरायचा नाही, फक्त तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे। त्यामध्ये आपण भगवान शिवांची पूजा करतो तिथे हे पाणी तांब्याच्या तांब्याने घ्यायचं आहे। कारण आपण इथला स्टीलचा तांब्या घेतला तर आपल्याला त्याचं म्हणजे एक तर फळ मिळणार नाही त्या पूजेचं आणि आपल्या तीर्थामध्ये तेवढी पावर सुद्धा होणार नाही। म्हणून आपल्याला तांब्याचाच तांब्या घ्यायचा आहे पूजेसाठी। आणि आपण जेव्हा हे पाणी अर्पण करतो तेव्हा उभं राहून कधीच अर्पण करायचं नाही, आपण हे पाणी व्यवस्थित बसून जशी पूजेला आपण बसतो तसंच पाणी हे अर्पण करायचं आहे आणि ते पाणी आपण घ्यायचं आहे, तिथं आपण प्राशन करायचं आहे। तर नक्की बघा, हे प्राशन केल्यानंतर तुमच्याही शरीरामध्ये किती फरक जाणवेल। तुमच्या घरामध्ये तुमचा जो व्यवसाय सुद्धा जो कमी व्हायला लागतं तिथं सुद्धा तुमच्या व्यवसायात प्रगती होईल, तुमचा गल्ला अगदी वाढायला लागेल, लक्ष्मी आपली बरकता यायला लागेल, घरामध्ये धनधान्य सुद्धा अगदी म्हणजे घरामध्ये भरून राहील। तर हे असं पॉवरफुल तीर्थ आहेत, हे सगळ्यांनी आणायचं आहे आणि आपल्या सगळ्या घरामध्ये शिंपडायचं आहे, उंबऱ्यामध्ये जिथं तुमचं दुकान काय जे बिझनेस असेल तिथं सुद्धा तुम्ही पहा, तिथं सुद्धा तुम्हाला यश जाणवेल आणि नक्की म्हणजे असं बदल जाणवेल। आणि हिचा चमत्कार ह्या म्हणजे तीर्थाचा चमत्कार की तुम्ही सुद्धा दुसऱ्याला अनुभव सांगताल की मी असं हे केलं आणि ह्या तीर्थाने इतका म्हणजे घरात यश आलं। तर तुम्ही हे सगळ्यांनी करून पहा, नक्की तुम्हाला यश येईल। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।